श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षाची समाप्ती सर्व पितरी अमावास्येला होते। यंदा 2 ऑक्टोबर रोजी सर्व पितरी अमावास्या आहे। या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध विधी करता येतो। या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं, म्हणूनच त्याला सर्व पितरी असे म्हटले जाते। सर्व पितरी अमावास्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो। पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते, त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात। सर्व पितरी अमावास्येला महालय अमावास्या, पितृ अमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते। यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे। सर्व पितरी अमावास्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही। हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्य वर्ज्य असले, परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते। त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पितरी अमावास्येला श्राद्धविधी करावे। सर्व पितरी अमावास्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, दान पण करायचे, त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे। स्नान करताना तुम्हाला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल तसेच चिमूटभर काळे तीळ हे टाकून स्नान करायचं आहे। जर तुम्हाला या दिवशी शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा। हे स्नान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात। तसेच स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने दान देखील करायचं आहे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। चुकूनही या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाहीयेत। स्नान केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला घरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे। आपल्याला 1 तांब्याभर पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तसेच चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवाला ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचे। हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होते। जर तुम्ही उपवास ठेवू शकत असाल तर या दिवशी तुम्ही उपवासही करू शकतात। पितरांच्या नावाने आपल्याला तर्पण आणि पिंडदान हे करायचं आहे। तसेच या दिवशी भगवान शंकराची जेवढी जास्त आपल्याला पूजा, सेवा, आराधना करता येईल तेवढी करायची आहे। तसेच या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। या दिवशी सकाळीच आपल्याला काही छोटे छोटे उपाय हे करायचे। तर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वच्छ पुसून घ्यायचे। उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे। तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावर आवर्जून आपल्याला पाणी हे शिंपडायचं आहे। तसेच उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे, कारण असं म्हटलं जातं की आपले पित्र आपल्या उंबरठ्यावर येत असतात आणि जे आपण पाणी उंबरठ्यावर टाकत असतो ते ग्रहण करत असतात आणि त्यामुळे ते तृप्त होत असतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वादसुद्धा देत असतात। तर आपल्याला सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी सकाळीच घरात ज्या झाडाचं पान घेऊन यायचं ते म्हणजे रुईचं। तर आपल्याला रुईच्या झाडाजवळ जाताना 1 तांब्याभर पाणी घेऊन जायचं। सर्वप्रथम झाडाला आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 रुईचं पान हे तोडायचं आहे।
तंत्रक्रियांमध्ये विविध झाडं आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो. असंच एक झाड आहे रुईचं. हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे. महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्टीचे नष्ट करणारे आहेत, तसेच तंत्रसाधनेचे जनक आहेत. याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व आहे. ज्या घरासमोर रुईचं झाड असतं तेथे कायम सुख समृद्धी राहते, तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शास्त्रानुसार रुईचं फूल शिवलिंगावर चढवल्यामुळे आपल्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतात, अक्षय पुण्याची प्राप्ती होते. रुईच्या जुन्या झाडाच्या मुळाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी असते. ज्या घरासमोर रुईचं झाड असते तिथे कधीही नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही. त्या घरावर कधीही जादू, टोणे, मंत्र, तंत्र या वाईट गोष्टींचा प्रभाव पडत नाही. अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपाही होत असते. आणि म्हणूनच आपल्याला पांढऱ्या रुईचं एक पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं. हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं. त्यानंतर त्या पानाची आपल्याला पेस्टही तयार करायची आहे. आता तुम्ही मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करू शकतात किंवा अगदी तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटूनसुद्धा पेस्टही तयार करू शकता. आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. तसेच ज्या रुईच्या पानाची आपण पेस्ट केलेली त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आणि त्याला एकत्रित करून घ्यायचं. आणि ही जी तूप आणि रुईच्या पानाची पेस्ट आहे ती आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला 2 फुलवाती घ्यायची आहेत आणि 2 फुलवातीची 1 फुलवात करायची आहे. आणि अशी ही फुलवात जी आहे तीसुद्धा त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे. त्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर जो आपण हा दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आणि ही जी प्लेट आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे. जेव्हा आपण अशा प्रकारचा दिवा माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्ती आहे, अलक्ष्मी ती घरात न काढता पाय करून निघून जाते. आता हा उपाय आपण सकाळीच करणार, तर संध्याकाळपर्यंत हा दिवा जो आहे तो शांत होणार. तर संध्याकाळी आपल्याला 6 वाजल्यानंतर काय करायचं आहे, ह्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती तसेच ते मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्या, तसेच 2 लवंगासुद्धा टाकायच्यात. आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या पंथीमध्ये असणारी जे कापूर आहे तो प्रज्वलित करायचा. आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करत करत फिरवायचा आहे. पूर्ण घरामध्ये हा धूर फिरवल्यानंतर ही पंथी जी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायची आहे. जेव्हा आपण हा उपाय करणार तेव्हा आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलायच्या आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. जेव्हा आपण कापराबरोबर ह्या सर्व वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्ती आहेत, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, अलक्ष्मी ते घरात न काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही आगमन करत असते. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.